गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव येथील जैन धर्मशाळा व बोलठाण येथे प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार दिव्यांग मेळावा पार पडला। दिनांक 4 ऑक्टोबर शनिवारी नांदगाव हद्दीत बोलठाण व नांदगाव जैन धर्मशाळेत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरवरून नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे ही यात्रा दाखल झाली आहे। प्रहार शेतकरी संघटना यांनी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी स्वागत केले। शेतकरी शेतमजूर दिव्यांग विधवा निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिव्यांगांचे मानधन 6000 रुपये न झाल्यास त्यांचा लढा सुरूच राहील असा इशारा प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिलाय। त्यानंतर नांदगाव येथील जैन धर्मशाळेत ही यात्रा दाखल झाली। जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी यांचे स्वागत केले। दिव्यांग व शेतकरी शेतमजूर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजवर 182 शासन निर्णय दिव्यांगांसाठी काढण्यात आले। अनेक आंदोलन केले तरीही दिव्यांगांचे हाल सुरूच आहे। बच्चू कडू यांनी दिव्यांग शेतकरी व शेतमजुरांच्या मतांच्या मोबदल्यात त्यांना काहीच मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे। मतांसाठी राज्यात लाडकी बहीण योजनेतून 3 महिन्यांचे पैसे अगोदर खात्यात जमा केले जातात, पण शेतकऱ्यांसाठी द्यायला सरकारकडे पैसे नाहीये। कर्जमाफी ही आपल्या हक्काची लढाई आहे, ही लढाई जिंकायची आहे। व्यासपीठावर प्रहारचे राज्य सचिव धर्मेंद्र सातव, जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, प्रहार दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, अनिल भडागे उपस्थित होते। उपस्थितांनी यास प्रचंड प्रतिसाद दिलाय। बच्चू कडू यांनी आश्वासित केले की शेतकऱ्यांच्या अश्रूंना किंमत मिळेपर्यंत तो थांबणार नाही आणि हे फक्त आंदोलन नसून शेतकऱ्यांचा हक्क आहे। 28 ऑक्टोबरला नागपूर येथे मेळावा घेण्यात येणार असून राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व विधवा निराधार महिला उपस्थित राहतील। आज दिव्यांग मेळावा होता। 28 तारखेच्या आंदोलनाची तयारी करतोय। दिव्यांगाचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, मजुरांचे आहे, मेंढपाळ आणि मच्छीमार, या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित लढा नागपूर आम्ही घेणार आहोत। जेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।